नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती. वेदांकुर आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी आपलं स्वागत करते. नवरात्र हा अतिशय उत्साहपूर्वक साजरा करणारा एक महिलांचा सण. सौंदर्य समस्यांपैकी एक समस्या आणि ती सर्वात महत्त्वाची ती म्हणजे केस समस्या. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस पातळ होणे, त्याशिवाय अकाली केस पिकणे हे खूप प्रमाणात आणि खूप मोठी समस्या आजकाल उद्भवलेली आहे. ज्या पद्धतीने स्त्रियांमध्ये केस गळतात, केस अकाली पिकतात, त्याच पद्धतीने पुरुषांमध्ये केस गळण्याचे प्रमाण, केस अकाली पिकण्याचे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसत आहे. केस साधारण एक 10 ते 12 गळणे किंवा ते गळून पडणे हे खूप नॅचरल आहे. ज्या पद्धतीने नवीन पाने येण्याआधी जुने पाने गळून पडतात, त्याच पद्धतीने नवीन केस येण्याआधी जुने केस गळून पडणं हे खूप नॉर्मल आहे. परंतु 30 ते 35 केस एकाच वेळी गळून त्यांचा एक पुंजका सापडणे आणि हे रोज सातत्याने होणे ही विकृत आहे आणि म्हणूनच केस गळण्याचे प्रमाण हे खूप जास्त आहे आणि यालाच केस समस्या असे म्हणतात. केशभूमी वृक्ष होणे आणि ती त्वचा बाहेर पडणे, तिचे तुकडे होऊन बाहेर पडणे यालाच कोंडा असे म्हणतात आणि वृक्षतेमुळे केस वितळ होऊन ते पातळ होऊन ते गळणे यालाच आयुर्वेदामध्ये खालित्य असे संबोधले जाते. केस अकाली पिकणे याला पालित्य असे म्हणतात. केसांचा काही ठिकाणी पॅचेस पडून तिथे टक्कल पडून तिथली त्वचा ही तुकतुकीत होते, याला चाई पडणे किंवा ॲलोपॅशिया असे संबोधले जाते. केसांचे वर्णन करताना अस्थिधातूचाच एक भाग म्हणजेच काय अस्थिमल असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. तसेच केस कृष्ण, घन आणि स्निग्ध असे वर्णन आयुर्वेदामध्ये आलेले आहे. आता केस गळणे हे फक्त आपल्याला केस गळताना जरी दिसत असले त्याला फक्त बाहेरून शॅम्पू तेल लावून होत नाही, तर त्याची प्रमुख कारणे म्हणजे काय तर विटॅमिन, मिनरल्स, फॉस्फरस, कॅल्शियम यांची कमी जाणवणे, याचे पोषण न होणे हे एक प्रमुख कारण. आणि दुसरं म्हणजे शारीरिक आग्नी, जठर आग्नी प्राकृत नसल्यामुळे अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळेच आम्लपित्त, शारीरिक उष्णता अधिक वाढणे या कारणामुळे त्वचेची भूमी, केशभूमी ही जी असते ती वृक्ष होते आणि त्यामुळे केस हे पातळ होतात आणि त्यामुळे ते इझिली गळून पडतात आणि त्यामुळे केस जास्त प्रमाणात गळतात. आणि तिसरं म्हणजे स्त्रियांमधील अंतस्रावी ग्रंथी ज्या आहेत त्यांचं प्राकृत काम न होणे, हार्मोनल इम्बॅलन्स, पीसीओडी, स्थौल्य, थायरॉइड यांसारख्या समस्या आणि त्यामुळे केस जास्त प्रमाणात गळत आहेत. हे झालं इंटरनली. पण एक्सटर्नली पाहायला गेलं तर जेव्हा केस गळतात किंवा केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी एक्सटर्नल ॲप्लिकेशन केलं जातं, ज्यामध्ये खूप सारे केमिकलयुक्त शॅम्पू, साबण, तेल यांचा वापर केला जातो आणि त्यामुळे अधिकच केस गळतात. ज्यामध्ये पॅराबिन नावाचं एक केमिकल असतं, ज्याचा अतिरिक्त प्रमाणात वापर केल्यामुळे केस अतिशय गळतात. तसेच केस ड्राय होण्यासाठी ड्रायरचा वापर करणे, केस धुतल्या घराबाहेर पडून प्रदूषणमध्ये जाणे, तसेच केसांना नियमितपणे तेल न लावणे, त्याशिवाय केसांची जी घट्ट वेणी पूर्वी घातली जायची तसं न घालता केस मोकळे सोडूनच हवेत जाणे, या सर्व गोष्टींमुळे, तसेच रात्री जागरण, या सर्व गोष्टींमुळे केस गळण्याचे प्रमाण हे अधिक वाढलेले आहे. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये तुम्ही आहार आणि विहारात काय बदल करावे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता तुम्ही सर्वांनी साऊथच्या किंवा दक्षिणात्य स्त्रियांचे केस पाहिले तर ते अतिशय घनदाट किंवा काळे दिसून येतात. त्यामागचं कारण असं की त्यांचा दैनंदिन रोजच्या वापरात असलेलं नारळाचा वापर, ज्यामध्ये नारळाचा चव, नारळाचं पाणी, नारळाचं तेल, नारळाचं रोज वापरत करत असलेल्या भाज्यांमध्ये त्यांचा खूप जास्त प्रमाणात वापर असतो. तसेच खारीक, खोबरे, गूळ यांचाही ते जास्त प्रमाणात वापर करतात. आता हे वापर करतात म्हणजे काय, याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की आहारामध्ये जर स्निग्ध तेलीय अंश अधिक असतील तर केसांनाही त्याचं पोषण मिळून केस गळती हे कमी होते. आणि म्हणूनच काही संयोग मी आता इथे तुम्हाला सांगणार आहे. तर प्रथमतः आवळ्याचा ज्यूस रोज सकाळी 1 कप घ्यावे, जेणेकरून पित्तही कमी होतं आणि त्यामुळे केसांचं सौंदर्य वाढतं. आवळ्याचा रस घेतल्यावर साधारण अर्धा ते 1 तास काही खाऊ नये. दुसरं म्हणजे शेवग्याचा वापर हा आठवड्यातून 2 ते 3 दिवस तरी करावा. तसेच खारीक पूड ही दुधातून घ्यावी. तसेच तिळाचाही वापर काळे तिळाचा वापर सुद्धा तुम्ही आहारात रोज करावा. तसेच काजू, बदाम यांचा आहारात नित्य समावेश करावा.
त्याच पद्धतीने दूध यामध्ये कॅल्शियमसुद्धा जास्त असतं आणि हे पित्तशमन करतं आणि म्हणूनच दूध, तूप, साखर हे रोज रात्री तुम्ही झोपताना जर पिलं तर तुमचं डायजेशनही सुधारतं आणि रसायन कार्य होऊन अस्थिधातूचं पोषण झाल्यामुळे केससुद्धा गळण्याचं प्रमाण हे निश्चितच आपोआप कमी होतं. त्याशिवाय कडधान्य, मोड आलेले कडधान्य यांचा समावेश आहारात केल्याने सुद्धा केसांसाठी खूप चांगलं पोषण होतं. हे आहारातून झालं. जर विहार पाहायला झालं तर रात्रीचे जागरण टाळावे. दुसरं म्हणजे योगा, प्राणायाम करावं. योगासनामध्ये ताडासन, अर्धमच्छिंद्रासन, शीर्षासन, त्याच पद्धतीने हलासन, ज्यांचा ब्रेनला किंवा डोक्याला, केसांना ब्लड सप्लाय जास्त होतो, असे आसन तुम्ही जर नित्यनियमाने केले तर निश्चितच केसांना खूप सारा फायदा होतो. आता केस गळतात म्हणून खूप सारे केमिकलयुक्त शॅम्पू, तेल वापरण्यापेक्षा आयुर्वेदयुक्त नॅचरल जे ज्याच्यात केमिकल नाही असे खूप कमी केमिकल रहित असे जर तुम्ही प्रॉडक्ट वापरले तर त्याचा फायदा होतो. आता त्यासाठीच आम्ही 30 ते 35 आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेलं हे शॅम्पू, तेल, साबण आणि मी जसं म्हणलं की हे फक्त एक्सटर्नल अप्लाय करून उपयोग नाही, तर हे पोटातून घेण्याच्या गोळ्या, असे हे सगळ्यांची मिळून आम्ही एक किट बनवलेली आहे. तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला फक्त साबण आणि तेलच पाहिजे असेल तसंही तुम्ही आम्हाला ऑर्डर करू शकता. याचं डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहे. आणि त्याशिवाय जवसाचा सौंदर्यवर्धनासाठीचा वापर किंवा केसांसाठीचा तुम्ही कसा वापर करू शकता. जवसाचं जेल, कोरफडीचं जेल हे सुद्धा केसांसाठी तुम्ही वापरू शकता. आता जवसाचं जेल कसं निर्माण करायचं ह्याचा सुद्धा एक मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. जसं आता एक्सटर्नल ॲप्लिकेशनमध्ये शॅम्पू, तेल, साबण झाले, त्याच पद्धतीने काही मी तुम्हाला 3 मास्क, हेअर मास्क सांगणार आहे. ते तुम्ही लावल्यावरही त्याचा खूप छान फायदा होतो. तर प्रथमतः ॲलोवेरा म्हणजेच कोरफड जेल आणि तेल हे असं एकत्रित मिश्रण करून साधारण ते 2 तास केसांना लावून ठेवावे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते केस धुवावेत. ॲलोवेरा जेल हे नॅचरल कंडिशनर म्हणून काम करतं, तसेच केस स्निग्ध बनवतं आणि त्यामध्ये तेल टाकलं तर अजून स्निग्धता येऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होतं. दुसरं म्हणजे कांदा आणि कढीपत्त्याचा रस यांचा तुम्ही एकत्रित रस जर केसांना लावला, 1 तास ठेवायचं आणि त्यानंतर शॅम्पूने केस धुवावे, जेणेकरून केस स्निग्ध होतात आणि केसांची मुळं सुद्धा स्ट्रॉंग होतात. आणि तिसरं म्हणजे मेथीचे दाणे रात्रभर भिजत घालून सकाळी त्याची पेस्ट करावी आणि अशी पेस्ट केसांच्या मुळांना लावून नंतर 1-1.5 तासांनी केस धुवून घ्यावे. या सर्व गोष्टी केल्यामुळे केसांचं सौंदर्यही वाढतं, केसांची मुळेही घट्ट होतात आणि केस गळणेसुद्धा कमी होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला निश्चितच सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.